नमस्कार. विश्वाच्या अशा एका रहस्याबद्दल जाणून घ्यायला तयार आहात का, जे अक्षरशः आपल्या अस्तित्वाच्या मुळाशी आहे? विचार करा, जेव्हा बिग बँग झाला तेव्हा आपल्या अवकाशाच्या रचनेत काही भेगा किंवा धाग्यांसारखं काहीतरी शिल्लक राहिलं असेल तर? हो, आज आपण बोलणार आहोत याच कॉस्मिक स्ट्रिंग्सबद्दल. चला, या अद्भुत शोधाच्या प्रवासाला सुरुवात करूया. हा प्रश्नच सगळं काही या एका प्रश्नाभोवती फिरतंय. जर विश्वाच्या जन्माच्या वेळी त्या प्रचंड ऊर्जेच्या काळात खरोखरच अशा भेगा तयार झाल्या असतील तर त्यांचं आज काय झालं असेल, त्या कुठे असतील आणि त्या दिसतील कशा? कॉस्मिक स्ट्रिंग्सची कल्पनाच आपल्याला थेट विश्वाच्या जन्माच्या क्षणापर्यंत घेऊन जाते आणि भौतिकशास्त्राची अनेक कोडी सोडवण्याची क्षमता ठेवते. चला तर मग या कथेच्या पहिल्या भागाकडे वळूया. या वैश्विक गुप्तहेर कथेच्या केंद्रस्थानी काय आहे हे आधी समजून घेऊया. ती गोष्ट म्हणजे कॉस्मिक स्ट्रिंग्स. ठीक आहे, तर कॉस्मिक स्ट्रिंग्स म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं तर जसं पाणी गोठताना बर्फात भेगा पडतात ना, तसंच विश्व जेव्हा थंड होत होतं तेव्हा अवकाशाच्या रचनेत काही दोष किंवा भेगा निर्माण झाल्या असाव्यात. हेच ते कॉस्मिक स्ट्रिंग्स. हे धागे केसापेक्षाही लाखो पटीने पातळ आहेत, पण त्यांची ऊर्जा अविश्वसनीय. एका लहान तुकड्यातही प्रचंड ऊर्जा सामावलेली असू शकते. आणि इथेच तर खरी गंमत आहे. सगळ्यात मोठं आव्हान हेच आहे की कॉस्मिक स्ट्रिंग्स अजूनपर्यंत तरी फक्त सिद्धांतांमध्येच आहेत. म्हणजे आपण अशा गोष्टीचा पुरावा कसा शोधणार ज्याचं अस्तित्वच अजून सिद्ध झालेलं नाही? त्यांना कुठे शोधायचं, कसं शोधायचं, हे म्हणजे अंधारात सुई शोधण्यासारखं आहे, नाही का? मग शास्त्रज्ञांनी काय केलं? त्यांनी त्या गोष्टीकडे लक्ष दिलं जिथे विश्वाच्या जन्माचे पुरावे सापडू शकतात. ते साधन म्हणजे विश्वातील सर्वात जुना प्रकाश. याला आपण एक प्रकारे कॉस्मिक क्राईम सीन म्हणू शकतो, कारण याच प्रकाशात आपल्याला काहीतरी धागेदोरे सापडण्याची शक्यता आहे. तर हा सर्वात जुना प्रकाश म्हणजे कॉस्मिक मायक्रोवेव्ह बॅकग्राऊंड किंवा CMB. सोप्या भाषेत हे विश्वाचं बालपणीचं छायाचित्र आहे. बिग बँग नंतर सुमारे 3,80,000 वर्षांनी जेव्हा विश्व थोडं शांत झालं तेव्हा हा प्रकाश संपूर्ण अवकाशात पसरला आणि आज अब्जावधी वर्षांनंतरही तो प्रकाश आपल्यापर्यंत पोहोचतोय. यातच विश्वाच्या सुरुवातीचे सगळे रहस्य दडलेले आहेत. आता हा जो ग्राफ दिसतोय तो बघून थोडं गोंधळायला होऊ शकतं, पण हे खूप सोपं आहे. यातली काळी रेषा म्हणजे CMB डेटा, जसा आपल्याला मिळायला हवा, म्हणजे नॉर्मल परिस्थितीत. पण जर कॉस्मिक स्ट्रिंग्स खरोखरच अस्तित्वात असतील तर त्या ह्या डेटामध्ये एक विशिष्ट प्रकारची गडबड निर्माण करतील. तोच हा अतिरिक्त सिग्नल जो इथे लाल तुटक रेषेने दाखवला आहे. शास्त्रज्ञ नेमका हाच ठसा किंवा फिंगरप्रिंट शोधत आहेत. आणि इथून पुढे ही गोष्ट आणखी रंजक होते, कारण शास्त्रज्ञांनी हा शोध अधिक प्रभावीपणे करण्यासाठी काहीतरी नवीन आणि खूपच शक्तिशाली पद्धत वापरली आहे. चला बघूया ती काय आहे. तर ही नवीन पद्धत 3 मुख्य पायऱ्यांमध्ये आहे. पहिलं म्हणजे त्यांनी 2 मोठ्या टेलिस्कोप्सचा डेटा एकत्र आणला, म्हणजे दुप्पट शक्ती. यामुळे त्यांना विश्वाचं अधिक स्पष्ट आणि तपशीलवार चित्र मिळालं. दुसरं, त्यांनी कॅम्बॅक्टिव्ह नावाचे खास सॉफ्टवेअर तयार केलं, जे कॉस्मिक स्ट्रिंगचे सिग्नल कसे दिसतील याचं अगदी अचूक भाकीत करतं. आणि तिसरं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी वापरली AIची जादू. या AIमुळे हजारो शक्यता काही दिवसात तपासता आल्या, ज्याला नाहीतर कित्येक वर्ष लागली असती. बरं, मग इतकं सगळं केल्यावर, एवढी मेहनत घेतल्यावर त्यांच्या हाती काय लागलं? काय निष्कर्ष निघाले या अभ्यासातून? चला पाहूया. तर या मोठ्या शोधाचा मुख्य निकाल असा आहे की कॉस्मिक स्ट्रिंग्स सापडल्या नाहीत. पण थांबा, निराश होऊ नका, कारण या निकालातील सर्वात महत्त्वाचा शब्द आहे अद्याप. कथा इथे संपत नाही. आणि हाच या संशोधनाचा खरा विजय आहे. विज्ञानात काहीतरी न सापडणे हे सुद्धा एक मोठं यश मानलं जातं, कारण यामुळे आपण चुकीच्या शक्यता वगळून आपलं लक्ष अधिक योग्य ठिकाणी केंद्रित करू शकतो. या संशोधनानं कॉस्मिक स्ट्रिंग्स कुठे आणि कशा असू शकत नाहीत याची एक नवी, अधिक कठोर चौकट आखून दिली आहे. आता हे आकडे थोडे टेक्निकल वाटतील, पण याचा अर्थ खूप मोठा आहे. हा आकडा कॉस्मिक स्ट्रिंग्सच्या ऊर्जेच्या तीव्रतेवर म्हणजे त्यांच्या स्ट्रिंग टेन्शनवर एक नवीन मर्यादा घालतो. सोप्या भाषेत, जर कॉस्मिक स्ट्रिंग्स असतील तर त्यांची ताकद या आकडापेक्षा कमीच असायला हवी. यापेक्षा जास्त ताकदवान स्ट्रिंग्स अस्तित्वात नाहीत हे आता जवळपास सिद्ध झालं आहे. आणि हा दुसरा आकडा, जो आधीच्यापेक्षाही लहान आहे, तो कॉस्मिक सुपरस्ट्रिंग्स नावाच्या एका विशेष प्रकारच्या स्ट्रिंगसाठी आहे. या सुपरस्ट्रिंग्स आणखी प्रगत सिद्धांतांमधून येतात आणि आता तर त्यांच्या अस्तित्वाची शक्यता आणखीच कमी झाली आहे. फरक किती मोठा आहे हे या तुलनेतून स्पष्ट दिसतंय. डावीकडे आहे जुनी मर्यादा आणि उजवीकडे आहे या संशोधनाने लावलेली नवीन.
कितीतरी अधिक कठोर मर्यादा. याचा अर्थ असा की शास्त्रज्ञांनी कॉस्मिक स्ट्रिंग शोधण्याचं क्षेत्र आता खूपच लहान केलं आहे. आता शोध अधिक अचूकपणे घेता येईल. चला तर मग समारोपाकडे वळूया. या सगळ्याचा आपल्यासाठी काय अर्थ आहे? हे संशोधन इतकं महत्त्वाचं का आहे? ही उपमा एकदम परफेक्ट आहे. कॉस्मिक स्ट्रिंगचा शोध म्हणजे गवताच्या एका मोठ्या गंजीत सुई शोधण्यासारखा होता. पण ह्या नवीन संशोधनाने आणि अधिक संवेदनशील साधनांनी ती गवताची गंजीच खूप लहान केली आहे. जरी सुई अजून सापडली नसली तरी आता ती कुठे असू शकते हे आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे माहीत आहे. मग यातून आपण शिकलो काय? पहिलं म्हणजे विश्वाच्या जन्माबद्दलचे काही जुने सिद्धांत आता चुकीचे ठरले आहेत. दुसरं, भविष्यातल्या संशोधनाला एक स्पष्ट दिशा मिळाली आहे. आणि तिसरं, हे जे नवीन तंत्रज्ञान विकसित झालं आहे त्याचा वापर फक्त कॉस्मिक स्ट्रिंग्सचा नाही तर विश्वातील इतरही अनेक रहस्य उलगडण्यासाठी होऊ शकतो. आणि हाच तो प्रश्न जो आपल्याला एका नवीन सुरुवातीवर आणून ठेवतो. गवताची गंजी लहान झाली आहे, पण ती सुई शोधण्यासाठी आपल्याला कदाचित आणखी शक्तिशाली साधनं, आणखी प्रगत तंत्रज्ञान लागेल. आपण उत्तराच्या खूप जवळ आलो आहोत, पण तो अंतिम शोध अजून बाकी आहे. आणि विज्ञानाचा हाच तर रोमांच आहे. भविष्यात काय होतंय हे पाहणं नक्कीच उत्सुकतेचं ठरेल. बघितल्याबद्दल धन्यवाद.